पंच टाइम अलर्ट द्यायचा आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपली पाहिजेत. त्यानंतर जर 15 मिनिटांमध्ये आपले जर 3 षटक संपले नाहीत तर त्यानंतर मात्र आपला एक अतिरिक्त खेळाडू मात्र सर्कलमध्ये घेतला जाईल पेनल्टीच्या स्वरूपात. पहिला चेंडू मात्र मैदानावरती पडला जातोय. गोलंदाजी मार्क केतन, स्ट्राइकवर असेल निखिल. 8:56 मिनिटांनी 7:56 पहिला चेंडू पडतोय आणि पहिलाच चेंडू स्क्वेअरचा इशारा येतोय पंचांचा. नक्कीच सपोर्ट पाहायचंय. स्क्वेअर चेंडूसाठी एवढा गोंगाट होतोय कारण एक नक्कीच एक मोठी गोष्ट आहे. पाठीराख्याने खाली यायचंय, प्लेयरला वरती बसवायचंय. बघूया पुढचा चेंडू केतन याचा समोर निखिल. चांगला फटका लगावला गेलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि इथे येतोय चौकार. चांगली सुरुवात केली निखिल यांनी. डीजे सुरेख सुरुवात करतोय निखिल आपल्या संघासाठी. एक चेंडूवर 5 धावा मिळत आहेत. नक्कीच आमचं बघूया निखिलसाठी पुढचा चेंडू आणि चांगला फटका लगावला गेले. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. खराब क्षेत्ररक्षण एकच धाव मिळेल. आता मात्र स्ट्राइकवर येतोय शंकर. पंचांच्या भूमिकेमध्ये मात्र दिशांत पाटील आणि आता मात्र स्ट्राइकवर येतोय शंकर. चांगला फलंदाज आहे. सुरेख चेंडू. कमबॅक करतोय केतन आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी करावी लागेल शंकरला आपल्या संघासाठी कारण घरच्या मैदानावर खेळतोय. जर सर्वात जास्त आज प्रेक्षक कोणाला पाहत असतील ना तर शंकरला, कारण का या मैदानाच्या वरतीच मात्र त्याचं घर आहे. आणि इथे मात्र चांगला फटका सगळा गेलाय. मिड विकेटला येतोय हा चांगला फटका आणि चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. पंचांचा निर्णय अजूनही येणं बाकी. 3 धावा. चांगली रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळाले आपल्याला या मैदानावरती. 3 धावा पलून पूर्ण केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. चांगली धावसंख्या उभारतोय चिंचोली गोहे संघ. नक्कीच लक्ष असेल या संघावरती गणेश नाना यांचं सुद्धा, कारण का बरेच सुरेख गोलंदाजी करतोय केतन. निर्धाव पद्धतीचा चेंडू येतोय. नक्कीच चिंचोली गोहे बी संघ खेळणार की नाही खेळणार, बऱ्याचशा अडचणी आल्या होत्या. कारण की हे मैदान म्हटलं ना तर बरेचसे संघ इथे खेळताना दिसतात. पण सुरेख गोलंदाजी. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा तो. 1 षटकांत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9. कारण का जर मैदानावर विचार केला तर एकताच चषक मध्ये बरेचसे संघ इथं खेळण्यासाठी उत्सुक असतात. पण चिंचोली गोहे बी संघ म्हटलं जर बाहेरचे संघ आपल्या इथे खेळण्यासाठी उत्सुक असतात तर आम्ही का नाही. तर नक्की त्यांना सुद्धा संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करायचं आहे. संधी अशी मिळत नसते, तिचं नक्कीच सोनं करावं लागतं. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज गुड्डू. मी कौतुक करेन केतन याचं, कारण का 4 मिनिटामध्ये पहिलं षटक संपवलं होतं. दुसरं गोलंदाजी मार्कवर गुड्डू. आणि प्रवीणजी पाटील यांच्या माध्यमातून चिंचोली गोहे संघासाठी प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कारण नक्कीच आज थोडेसे लेट अवेलेबल होतील, त्यांनी मला कॉल करून सांगितलंय. एक दानशूर व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला या
6 नंबरच्या चमचमत्या ट्रॉफीज पुरवल्या गेल्या. त्यांच्या माध्यमातून चिंचोली गोहे संघासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि प्रतीकी पाटील यांच्या बॅनरला षटकार लागल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मी नक्कीच कौतुक करेन प्रतीक पाटील यांचं, कारण का कालच्या 2 दिवसामध्ये बरेचसे खेळाडू बोलत होते की रायटी बॅट्समन जास्त असतात, त्या साईडला बॅनर पाहिजे होता. ती मागणी आज मात्र पूर्ण केली गेली आहे. एक स्टेजच्या वरती आणि तिकडे एक मिड विकेटला, म्हणजे 2 बॅनर लावले गेलेत प्रतीक एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून. चांगला चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय निखिलला, एकच धाव मिळते. नक्की राहुलजी पाटील साहेब सुद्धा आगमन आणि सूरज आतमोडे चौकचे एक सुप्रसिद्ध कॉमेंटेटर आपल्याला विनंती करतो आणि आपलं सुद्धा स्वागत या टुर्नामेंटमध्ये. नक्कीच आपल्याला कॉल केला होता की आपण कधी अवेलेबल आहात, तर त्यांनी नक्कीच मला सांगितलं मी फ्रायडेला अवेलेबल होतोय आणि नक्कीच या पुढचं धावतं समालोचन करतील ते आमचे सूरज हातमोडे. नक्कीच त्यांनी सुद्धा आम्हाला संधी दिली आहे, म्हणजे लेट येणं म्हणजे हे आमच्यासाठी संधी आहे. काल पंच थोडेसे उशिरा आले होते, ती आम्हाला संधी होती का आपण पंचांच्या भूमिकेमध्ये राहायचंय. आज मात्र कॉमेंटेटर म्हणजे कमी तिथे आम्ही आणि इथे मिड विकेटला चेंडू जातोय हवेमध्ये, तिथे प्रयत्न अयशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या झाली ती 13. मोठी धावसंख्या उभारावी लागेल चिंचोली गोहे संघाला. आमचे जवळचे मित्र आहेत सूरज आतमोडे, यांनी नक्कीच बघूया पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव. चांगली गोलंदाजी. शंकर मात्र वारंवार निर्धाव चेंडू खेळतोय. सुरेख पटका. आता मात्र चेंडू येतोय इथे पहिला षटकार. नक्कीच 500 रुपये. सुरेख फटका लगावला गेला शंकरच्या माध्यमातून. नक्कीच प्रवीणजी पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे, ते मात्र कमावले शंकरनी. हे पारितोषिक यासाठीच ठेवले जातात की आपण मारावेत. तिसरा गोलंदाज सनी. सुरेख ओव्हररेटला राखलाय तो भुकरपाडा संघाने. 8 मिनिटांमध्ये कौतुकाची बाब आहे, 8 मिनिटांमध्ये 2 षटक संपवलेत. कालच्या दिवसामध्ये मला वाटते 1-2 सामन्याला खूप उशीर झाला होता, कारण का क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी एवढा का वेळ घेतला जात होता ना. पुढचा गोलंदाज सनी. फुलटॉसला मात्र मागच्या दिशेला केलं गेलंय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल. नक्कीच कालच्या दिवसांमध्ये म्हणजे एक सामना असा झाला होता ना की एक बॉल खेळला का एक किपर चेंज होता, मागचा फिल्डर पुढे येत होता, पुढचा फिल्डर परत मागे जात होता. काय समजतच नव्हतं काय चाललंय. अक्षरशः पब्लिक सुद्धा नाराज झाली होती की काय चाललंय या मैदानावरती. फुलटॉसला मात्र तिथं खेळलं गेलं आणि ते जेल सोडलाय. शंकरला मिळालंय जीवदान. ज्याने मात्र षटकार लागावला गेला होता त्याचा मात्र जेल सोडला गेलाय मिड विकेटला.
बॅट्समन रिव्ह्यू आहे, नक्कीच आम्ही स्वतः चेक करताना दिसू. नक्कीच नो चेंडूचा इशारा येतोय बिमर स्वरूपातला. रिव्ह्यू मात्र होतोय सक्सेस आणि या पुढील असेल चेंडू तो फ्रीट. नक्कीच कमरेच्या वरचा चेंडू होता, त्याला मात्र नो चेंडू घोषित केलाय. फिल्डिंग तशीच राहील. नाही, स्ट्राईक चेंज झाली आहे. स्ट्राईक चेंज झाली आहे. फिल्डिंग चेंज होऊ शकते. फिल्डिंग चेंज होऊ शकते. धावसंख्या झाली ती 22. चांगली धावसंख्या उभारतोय चिंचवली गोहे संघ. नक्कीच फ्री हिटचा चेंडू होता, पण नक्कीच ब्लॉकहोल मध्ये टाकलेला चेंडू निखिलला काही समजला नाहीये. फ्री हिट होता. नक्कीच मागचे खेळाडू अपील करतायत, पण फ्री हिट आहे हे माहितीच नाहीये. सुरेख फटका लगावला गेला तिथे, मात्र केतन असेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना दिसत होता, पण नाहीये. एकच धाव मिळेल. नक्कीच प्रेक्षक सपोर्ट करतात चिंचवली गोहे संघाला. सुरेख फटका लगावला गेला तिथे, मात्र चेंडू हवेमध्ये. केतन धावतोय, बराचसा चांगला प्रयत्न केला गेलाय. एक धाव मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. धावा जाऊन पोहोचते त्या 25. धावसंख्या चांगली उभारली गेली आहे, कारण या मैदानाचा विचार केला तर 40 धावांपर्यंत जर संघ पोहोचला ना तर चांगली धावसंख्या मानली जाते. सुरेख फटका आणि येतोय इथे मिड विकेटला पुन्हा एकदा षटकार. फलंदाजी करतोय शंकर आपल्या संघासाठी. 10 चेंडू मध्ये 21 धावांची फलंदाजी करतोय. 2 षटकार लगावले गेलेत. प्रवीणजी पाटील यांचा मात्र नक्कीच लावलेला प्राइज मात्र तो कमावताना दिसतोय. प्राइज लावणं खूप मोठी गोष्ट आहे, त्यानंतर ती कमावणं हे खूप महत्वाचं असतं. आणि नक्कीच भर उन्हामध्ये मेहनत करणारा खेळाडू आहे. त्याच्यासोबत मी एकच धाव मिळेल. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. देवानंद पाटील माहिती काहीतरी मला वाटतं कान मंत्र घेऊन चाललेत. पाणी नेणं हे फक्त एक कारण आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32.
नवीन गोलंदाजी मार्कवर गणेश, आमचे जवळचे मित्र आहेत गणेश. कारण का बरेचसे सामने भोकरपाडा विरुद्ध चिंचोली गोहे म्हणजे एक टफ फाईट व्हायची. 36 मध्ये कायम नेहमीच हे संघ एकमेकासमोर उभे राहायचे. बघूया गणेश पहिला चेंडू चांगल्या रीतीने केलून काढतोय. तिथे नक्कीच एक धाव तरी पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि इथे खराब थ्रो. नक्कीच चांगला बॅकअप मिळालेला. बॅकअप नसतं तर नक्कीच या चौकाराच्या दिशेने चेंडू आला असता. नक्कीच कालच्या रात्रीमध्ये डायलॉग फेमस झाला होता, चांगला बॉल आहे. सुरेख चेंडू ब्लॉकआउट मध्ये टाकला, पण तेवढ्या चांगल्या पद्धतीने केलून काढते. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न असेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते पूर्ण. नक्कीच सूरज आतमडे आपल्याला सांगू इच्छितो की शंकरजी या संघामध्ये वर्णी लागणार का. कारण का मी शंकरला कॉल केला की तुला संध्याकाळी खेळायचं आहे, तो मला नक्की खेळायला मिळेल का. आणि त्याला मिळालं आणि तो संधीचं सोनं करताना दिसतो ना या मैदानावरती. नक्कीच आमचे वडील रमेशजी पाटील यांचं सुद्धा स्वागत असेल या सामन्यांमध्ये. उत्कृष्ट गोलंदाज आणि इथे चांगला फटका. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि पूर्ण. सुरेख रन इन बिटवीन द विकेट निखिल पाटील यांची. शंकर मला वाटते बराचसा थकलेला दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38. बघूया येणारे काही चेंडू शिल्लक आहेत अजून सुद्धा. या मैदानावरती चांगली धावसंख्या उभारतोय चिंचोली गोहे संघ. कारण का चिंचोली गोहे येत्या मला वाटतं काही सामन्यांमध्ये थोडासा बॅटिंगमध्ये आउट ऑफ फॉर्म दिसत होता. भले होतो बी असो वा ए संघ असो, पण आज मात्र चिंचोली बी संघ चांगली फलंदाजी करतो. आणि इथे पुन्हा एकदा चांगला फटका लागायला गेलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर ना. आणि पुन्हा एकदा 2 धावाचा प्रयत्न. नक्कीच स्वाली विरुद्ध मला वाटतं मड सामना झाला होता, सेकंड राऊंडचा सामना होता. साहिल कचरे पहिल्या षटकापासून फलंदाजी करत होता. शेवटच्या षटकामध्ये अशीच काहीतरी गत झाली होती. कारण का लगातार 5 चेंडूवर 5 वेळा 2 धावा धावून काढाव्या लागल्या होत्या. त्याच प्रकारची फलंदाजी शंकर याच्या माध्यमातून. नक्कीच यश मालकर आणि अंकित मालुसरे यांचं सुद्धा स्वागत होतंय. नक्कीच त्यांची ऑडी आपल्याला मागच्या दिशेने येताना दिसते. आणि इथे चांगला चेंडू. चांगला बॉल आहे. नक्कीच चांगली फलंदाजी करतोय शंकर आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा फलंदाज बाद. पूर्णपणे थकला होता शंकर त्यानंतर मात्र तरी सुद्धा चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40. 41 धावांचं चांगलं असं आव्हान या मैदानावरती. कारण का 2 दिवसामध्ये इथे धावा कमी होताना दिसल्या. पहिल्या दिवसामध्ये 30 ते 35 धावांपर्यंत संघ पोहोचत होते. त्यानंतर मात्र कालच्या दिवसामध्ये बऱ्यापैकी धावा होताना दिसल्या होत्या. तरी सुद्धा काही मॅच लो स्कोरिंग सुद्धा होत होत्या. आणि यापुढील समालोचन करतील ते आमचे साथी मित्र सूरजजी आतमोडे सर. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचंय उमरे संघ आणि त्यांच्या विरोधात देवनावे. दोन्ही संघांना नाणे कॉल द्यायचंय. कारण का अजून सुद्धा मैदानात कोण हजर दिसत नाहीये. जर दोन्ही संघ जर लेट आले तर नक्कीच पेनल्टी स्वरूपात षटकांमध्ये कपात करण्यात येईल. आणि आमचा 3 वर्षापूर्वी हरवलेला खेळाडू
अनिकेत बोबू आज मात्र पुन्हा एकदा चिंचोली गोळ्याच्या सामन्यांमध्ये उपस्थितीत राहिलाय, पण एक पॅनल्टी स्वरूपात त्याला आम्ही अजून संघामध्ये घेत नाही आहोत. आणि आपले छोटे खेळाडू आपल्याला विनंती करतो की आपण खुर्च्या सोडायचे आहेत, कारण भोकरपाडा संघ तिथे आता मात्र प्रस्थान करताना दिसेल. बॉटल द्यायची. खेळाडू मोजा. संघाचा कर्णधार करण. आपले खेळाडू मोजायचे आहेत. 40. 4 षटकांमध्ये 40. चांगली धावसंख्या उभारली आहे. आणि आम्ही इथे थांबतोय. आता आम्ही नक्कीच नवीन भूमिकेमध्ये दिसू आपल्याला, कारण कमी तिथे आम्ही कुठल्याही प्रकारची मात्र कमी करून नाही द्यायची या सामन्यांमध्ये. एकता चषकामध्ये ही मात्र काळजी घेतली जाते आमच्या माध्यमातून. गणेश नाना असतील, आकाश पाटील असेल आणि आमचे सर्व छोटे सवंगडी. सोमजाई भोकरपाड्याच्या सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की आपल्याला जी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्या ठिकाणी आपण बसून घ्या. हॅलो. हॅलो माईक चेक. उंबरे आणि देवनावे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये या. दोन्ही कॅप्टनला हा कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी यावं. चिंचवली गोये बी संघानं पहिल्यांदा बॅटिंग केली. 40 धावा त्यांनी जमा केल्या. सेकंड इनिंगमध्ये 41चं 41चं टार्गेट सेट केलंय सोमजाई भोकरपाडा संघासमोर. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये जात असताना पाहतोय सोमजाई भोकरपाडा संघाची. राजू आणि यश ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली चिंचवली गोयेच्या गोलंदाजानं. तर प्रशांतजी पाटील याचकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिलाच बॉल सोहमचा.
सोमचा पहिलाच बॉल खूप शॉर्ट होता, पाठीमागे जाऊन फिरून खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरनं आणि पहिला डॉट बॉल पाहायला मिळाला. 41 धावांचा टार्गेट आहे. स्ट्राईकवरती आपण पाहतो बॅटर यशला, नॉन स्ट्राईकवरती राजू उभा आहे सोमजाई भोकरपाडा संघाकडून आणि पहिलं षटक घेऊन आलाय तो सोहम. एक चांगला बॉलर आहे सोहम. टप्प्याचा बॉल ऑन द टो खेळलेत, उडी मारून खेळलेला हा फटका. अप्पर कटच्या माध्यमातून बॉलला उडवलं होतं, टॉस केलं होतं. डीपमध्ये बॉल जातोय, डीप पॉइंटला आणि त्या ठिकाणी मिळतायत त्या 2 धाबा. चांगली फिल्डिंग आपण पाहिली, 2 धाबा मिळतायत. 2 धाबांच्या मदतीनं बॅटिंग करणाऱ्या सोमजाई भोकरपाडा संघाचं खातं उघडलं जातंय. 41चा टार्गेट आहे आणि 2 धाबा धावफलकावरती लागत आहेत. चिंचवली एंडकडून गोलंदाजी करतोय तो सोहम. 2 शॉर्ट बॉल सोहमचे पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रनअपमध्ये थोडासा अडथळा, पंच डेड बॉलचा इशारा करतायत. पॉवर प्लेची पहिली ओव्हर आहे. चांगली फिल्डिंग प्लेस केली आहे. चिंचवली गोहेच्या कॅप्टननं एज जी लागली आहे, पाठीमागच्या बाजूला कॅच घेतली आहे आणि तिसऱ्या बॉलवरती पहिला फलंदाज बाद होतोय भोकरपाडा संघाचा. तिसऱ्या बॉलवरती मोठी विकेट जाते बॅटिंग करणाऱ्या सोमजाई भोकरपाडा संघाची. 2 या धावसंख्येवरती बॅटर यश परतला, मोठा बॅटर परतलाय. केतन मैदानामध्ये दाखल झालाय. लेफ्ट हँडेड बॅटर केतर तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय. 41चा टार्गेट आहे. 39 धाबांची गरज आहे 21 बॉलमध्ये आणि गोहे चिंचवली संघ मैदानामध्ये खेळतोय. मोठ्या संख्येनं प्रेक्षक घरच्या मैदानावरती आज जमा झालेत चिंचवलीच्या या संघाला सपोर्ट करण्यासाठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. चांगली फिल्डिंग लावली आहे. एक खेळाडू आपल्याला लॉंग ऑफमध्ये पाहायला मिळतोय, एक खेळाडू मिड विकेटला उभा केलाय. व्यवस्थित बॅटवरती बॉल आला नाही आहे. 1 धाव मिळते. केतन आपलं स्वतःचं खातं उघडतोय. एकूण धावसंख्या होतीये ती 3. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सोहमची चांगली बॉलिंग पाहायला मिळते. 41 धावा वाचवत असताना सोहम चांगली बॉलिंग करतोय, चांगली सुरुवात करून देतोय चिंचवली गोहे बी संघासाठी. दुसऱ्या रात्रीमधला पहिला सामना अगदी घरच्या मैदानावरती चिंचवली संघ खेळतोय आणि चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळतोय. शंकरनं खरं तर आज सगळ्यांना प्रभावित केलं. समोर टाकलेला बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न, फटका मिस टाइम आहे. झेल घेतला जातोय आणि दुसरा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या सोमजाई भोकरपाडा संघाला. चिंचवली गोहे संघासाठी 2 विकेट मिळाल्यात या ओव्हरमध्ये सोहमला. शुभम पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. लगातार 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. शरीरावरती आदळला, चांगला बॉल पाहायला मिळाला. पहिली ओव्हर फार चांगली होती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या केवळ 3. 2 महत्त्वाच्या फलंदाजांची विकेट गेली आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल येणारे 18 चेंडू आणि 38 धावांची. 18 चेंडू आणि 38 धावांचं समीकरण असेल. यानंतर देवनावे आणि उमरे अशी एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला मी निवेदन करतोय की आपण टॉससाठी या. दोन्ही कॅप्टन, एखादा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असेल तर आपणाला विनंती करण्यात येते की आपण टॉससाठी या.
18 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 13 धावा आल्या पाहिजेत. 12.67च्या अस्किंग रेटनं या धावांचा पाठलाग करायचा आहे फलंदाजी करणाऱ्या सोमजाई भोकरपाडा संघाला. 1-2 मोठे फटके आले ना तर या मॅचमध्ये कमबॅक करेल बॅटिंग करणारी सोमजाई भोकरपाडा टीम. आणि जर अशीच गोलंदाजी सुरू राहिली तर मात्र मॅचमध्ये पूर्णपणे वर्चस्व निर्माण करेल तो गोलंदाजी करणारा चिंचवली गोहे बी संघ. आपण दोन्ही बाजूला फोरक्लिप पाहतोय, हायड्रा पाहतोय, आपण हायड्रा क्रेन पाहतोय. हायड्रॉलिक क्रेन आपल्याला मिड विकेट आणि कव्हर्समध्ये पाहायला मिळतोय. जय हनुमान मित्रमंडळ गोहे एकता चषकामध्ये सगळ्यांचं स्वागत करणारा तो फ्लेक्स. आणि त्या फ्लेक्सला जर हिट केला तर प्रतीक एंटरप्राइजेसकडून पारितोषिक असेल, 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. शरीरापासून खूप दूर ठेवला बॉल, आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटर पूर्णपणे बीट होत आहेत. हे डॉट बॉल जे आहेत ना ते बॅटिंग करणाऱ्या सोमजाई भोकरपाडा संघावरचं दडपण वाढवणारे असतील. 17 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे. स्लोअर बॉल करण्याचा प्रयत्न, वाईड बॉलचा इशारा आलाय. थोडासा एक्सपेरिमेंट करायला गेला बॉलर, त्यामध्ये थोडीशी दिशा मात्र गमावला, दिशा हरवला आणि वाईड बॉलचा इशारा आलाय. 17 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे. चांगली बॅटिंग आपण पाहिली शंकरची, दुसऱ्या सत्रामध्ये सोहमची चांगली बॉलिंग पाहिली. जर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला गुड्डू आणि केतनचा तर निश्चित रूपानं भोकरपाडा संघ मॅचमध्ये कमबॅक करेल. परंतु काय दर्जेदार गोलंदाजी राहिली गोहे चिंचवली संघाची. प्रवीणजी पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. होकचा फटका पाठीमागच्या बाजूला आणि जबरदस्त मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या फटक्याची नितांत गरज होती तो षटकार आलाय बॅटर केतनच्या बाडमधून. कमांड डिझाय मच्छिंद्र पाटील यांच्याकडून देखील एक पारितोषिक आहे. सोहमनं 2 विकेट घेतल्या, त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्याकडून आले, त्यांचं देखील स्वागत आहे. निखिलच्या विरोधामध्ये केतनचं आक्रमण आणि मैदानामध्ये काय घडतंय तर केतनला बाद केलंय, तिसरा धक्का दिलाय तो फलंदाजी करणाऱ्या भोकरपाडा संघाला. बॉल झालेत आणि धावसंख्या देखील झाली आहे ती 11-10. उमरे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे आणि देवनावे संघाच्या कर्णधाराला निवेदन आहे की आपण लगेच टॉससाठी यावं. या आयोजनामध्ये या स्पर्धेचे शिल्पकार खरं तर गणेश नाना यांना आपण पाहतोय. गणेश नाना जिथे असतील तिथे नेहमीच क्रिकेटची शिस्त आपल्याला पाहायला मिळत असते आणि नानांकडून तंबी आलेली आहे की आपण लगेच या ठिकाणी यायचं आहे. चांगला बॉल परंतु बाहेर निघत असताना पंच वाईड बॉल दाखवतायत. अतिरिक्त स्वरूपाचा एक चेंडू या गोलंदाजाला टाकावा लागेल. एकूण धावसंख्या झाली आहे 11. 41चं टार्गेट होतं, 13 बॉल बाकी आहेत, 11 धावा धावफलकावरती आल्यात म्हणजे 13 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे सोमजाई भोकरपाडा संघाला जिंकण्यासाठी. यावेळेला क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय शॉट ऑफ द इव्हिनिंग.
जबरदस्त वन बाउंडचा चौकार येतोय सनीच्या बॅट मधून. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. सोमजाई भोकरपाडा संघाच्या धावफलकावरती 15 धावा आल्यात. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे. सन्नी मैदानामध्ये सनीच्या बाडमधून एक जबरदस्त चौकार आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. शॉट ऑफ द इव्हिनिंग. आणि दुसऱ्या बाजूला गुड्डू आहे ज्याला अद्याप आपलं खातं उघडता आलं नाही आहे. आणि 12 बॉलमध्ये 26 धावा करायच्या असतील तर चांगली बॅटिंग गुड्डू आणि सनीला करावी लागेल. परंतु किरणच्या हातामध्ये चिंचवली गोहे संघाचं भविष्य देण्यात आलंय. करणच्या हातामध्ये भविष्य देण्यात आलंय. हे षटक फार निर्णायक असेल. दोन्ही टीमसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारं हे षटक असेल. या ओव्हरमध्ये 10 किंवा 10 पेक्षा कमी धावा आल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये चिंचवली गोहे संघाची बाजू मजबूत असेल. आणि जर या ओव्हरमध्ये 1-2 मोठे फटके आले तर मात्र मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी मिळेल ती सोमजाई भोकरपाडा संघाला. 12 बॉलमध्ये 26 चांगली फिल्डिंग सेट केली आहे. मिड विकेटला अगदी प्रतीक एंटरप्राइजेस यांचा बॅनर आपण पाहतोय. त्या बॅनरच्या एक्झॅक्टली खाली एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरला एक फिल्डर आहे, लॉंग ऑनला एक फिल्डर आहे, लॉंग ऑफला एक फिल्डर आहे आणि डीप कव्हरमध्ये एक खेळाडू आपल्याला बाउंड्री लाईनला चिटकून पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. बीट केलं बॅटरला पूर्णपणे. 11 चेंडू शिल्लक आहेत आता आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. प्रत्येक डॉट बॉल हा बॅटिंग करणाऱ्या टीमवरचा दबाव वाढवणारा असेल आणि मोठा फटका जर आला तर तो निश्चित रूपानं प्रतिस्पर्धी गोलंदाजी करणाऱ्या चिंचवली गोहे संघावरती दबाव वाढवणारा असेल. देवनवेचा कॅप्टनला कॉल आहे. टॉससाठी यावं. चांगला फटका बॅकवर्ड पॉइंटला फसलाय. झेल घेतला जातोय. आणखीन एक बॅटर बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या भोकरपाडा संघाचा. चार बॅटर बाद झालेत. संघाची धावसंख्या आहे ती 15. प्रवीणजी पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. गोलंदाजी करणाऱ्या चिंचवली गोहे बी संघासाठी फार चांगली कामगिरी राहिली आहे. मोठ्या संख्येनं प्रेक्षक पहिलीच मॅच पाहण्यासाठी आलेत आणि सगळ्यांना आज प्रभावित केलंय चिंचवली गोहेच्या बी संघानं. या सीझनची पहिली मॅच खेळतोय चिंचवली गोहे संघ. देवनावे संघाच्या कर्णधाराला वारंवार कॉल करण्यात येतोय की आपण टॉस करण्यासाठी यावं. शेवटची 5 मिनिटं आपल्याला देण्यात येत आहेत. गणेशजी पाटील साहेबांकडून आपणाला शेवटची 5 मिनिटं देण्यात आलेत आयोजन कमिटीच्या वतीनं आणि त्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला टॉससाठी रिपोर्ट करायचंय. 10 मध्ये 26 एका हातानं 1 हँडेड स्ट्रोक पाहायला मिळाला. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि जसे डॉट बॉल येतील, जशा विकेट येतील, जसे कमी धावसंख्येचे चेंडू येतील तसे सभोवताली मैदानाच्या सभोवताली आपल्याला टाळ्या पाहायला मिळतील. कारण मोठ्या संख्येनं गोहे चिंचवली गावातील प्रेक्षक आलेले आहेत. ज्येष्ठ नागरिक आहेत. त्याचप्रमाणे सगळी लहान सदस्य आहेत. मोठ्या संख्येने या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेत. 9 बॉल बाकी आहेत आणि 25 धावांची गरज आहे. करणची चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रवीणजी पाटील प्रत्येक विकेटसाठी 500 लावलेत. बीट केलंय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. या सीझन मधील या हंगामामधील पहिली मॅच खेळतोय चिंचवली गोहे संघ बी आणि चांगली कामगिरी करत असताना बीट केलंय पूर्णपणे. उमरे संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. देवनावेच्या कॅप्टनला विनंती आहे
की आपल्याला 5 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. जर दिलेल्या वेळामध्ये आपण उपस्थित झाला नाहीत तर अपोनंट टीमला टॉस डिक्लेअर केलं जाईल, टॉसविन डिक्लेअर केलं जाईल. दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे करणची. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी. 1 धावे संकेत षटक त्यांना हाताळलं. आता येणारे 6 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 25 धावांची. आदरणीय रमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आदरणीय रमेशजी पाटील काकांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. संदेशजी पाटील यांचे पिताश्री. क्रिकेटची फार आवड आहे, बैलगाड्या शर्यतीची देखील त्यांना फार आवड आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जातोय. देवनावे आणि उमरे या 2 संघादरम्यान यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे सोमजाई भोकरपाडा संघाला जिंकण्यासाठी. आणि डिसिजन इथेच कळवायचं आहे. आपण टॉस जिंकल्यानंतर डिसिजन आपल्याला इथेच कळवायचं आहे. टॉस जिंकलाय देवनावे संघाने डिसिजन आणि त्यावर लगेच आम्हाला कळवायचं आहे आपण आणि त्वरित अंमलबजावणी देखील करायची आहे. आज आमच्या कॉम्बॉक्समध्ये रसायने विभागातील दर्जेदार समालोचक अंकितजी मालुसरे, यशजी मालकर यांचं आवाज आपल्याला ऐकायला मिळेल आणि कॉम्बॉक्समध्ये याच गावचे सुपुत्र रोहन ठुमरे MBAचं शिक्षण घेत आहेत आणि एका चांगल्या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये ते पाहायला मिळतात. त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्क्वेअर लेगला लँड झाला. क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतायत आणि 2 धावा घेण्याचा अवधी होता. 5 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 5 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे. सामना थोडासा एकतर्फी पाहायला मिळतोय. एक छोटा गोलंदाज आहे अथर्व. 15 वर्षाचा हा खेळाडू आहे आणि वेगवान चेंडू अगदी समोरच्या बॅटरच्या चेस्टवरती जाणारा डायरेक्टली बिमरचा बॉल पाहायला मिळाला. तिकडे दुखापत आहे का खेळाडूला बघायचं आहे. डायरेक्टली वेगवान फुलटॉस होता, चेस्टवरती गेला आणि नो बॉलचा इशाराला 1+1 2 धावा मिळाल्या. एकूण धावसंख्या झाली आहे 20. 5 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. 5 मध्ये 21. संदेशजी पाटील यांचं फार मोलाचं सहकार्य नेहमीच या विभागातील सगळ्या स्पर्धांसाठी राहत असतं. पहिल्या सत्रामध्ये त्यांचं समालोचन आपण ऐकलं. आता अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. कॅच त्या ठिकाणी ड्रॉप केली आहे. खरं तर कॅच नव्हती कारण हा फ्रीटचा बॉल होता. रनआउटचा धोका आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 22. 4 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. मोठे फटके आले तर सोमजाई भोकरपाडा संघ या मॅच मध्ये चित्र बदलवू शकतो, परंतु चांगली बॉलिंग करतोय. 15 वर्षाचा अथर्व आहे. राजस्थान रॉयल्स या संघामध्ये आपण वैभव सूर्यवंशीला पाहिलं. अगदी 14 वर्षाचा तो खेळाडू आहे. 17 वर्षाच्या आयुष मात्रेला CSK मध्ये पाहिलं आणि या वेळेला चांगली बॉलिंग करत होता अथर्व, परंतु त्याच्या गोलंदाजीवरती येतोय तो चौकार. 3 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 15 धावांची गरज आहे. एकूण धावसंख्या झाली आहे 26. 26 रन स्कोरबोर्ड वरती आलेत. 3 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. एक चांगला चेंडू टाकायचा आहे तो अथर्वला आणि प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळायचा आहे तो बॅटर केतनला. हा दुसरा केतन आहे. या अगोदर एक लेफ्टी केतन पाहिला होता. हा राईट हँडेड केतन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. समोर खेळलेत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. 2 चेंडू आता शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 13 धावांची. कंपल्सरी चेसिंग आहे. एक चांगल्या चेंडूच्या प्रतीक्षेमध्ये आहे चिंचवली गोहे बी टीम.
सोमजाई भोकरपाडाला 2 बॉलमध्ये 13ची आवश्यकता आहे. 2 षटकार आणि एखादा खराब चेंडू पडला तरी ही मॅच भोकरपाडा संघ जिंकू शकते, परंतु चांगली गोलंदाजी राहिली आहे सोमजाई भोकरपाडाच्या विपक्षामध्ये चिंचवली गोळे संघाची. चांगला बॉल, पंचांकडे अपील. शेवटचा बॉल बाकी आहे. एक चेंडू आता शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. एक चेंडू आणि 13 धावांची गरज. बॅक टू द बॉलर खेळलेत. सामना जिंकलाय चिंचवली गोहे बी संघानं. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी सोमजाई भोकरपाडा संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. देवनावे संघानं टॉस जिंकलाय. त्वरित आपला निर्णय कळवायचा आहे. देवनावे संघानं आपला निर्णय त्वरित आम्हाला कळवायचा आहे आणि त्यावरती अंमलबजावणी करायची आहे. देवनावे संघानं बॅटिंग घेतलेली आहे. उमरे संघाला विनंती आहे की त्यांनी लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. उमरे संघ आपणाला विनंती आहे की लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हा. आणि देवनावे संघाला विनंती आहे की मुख्य व्यासपीठाच्या डाव्या हाताला पॅव्हलियन बनवलेला आहे, खेळाडू कक्ष बनवलेला आहे, त्या ठिकाणी येऊन आपण बसायचं आहे. मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ ज्याचा पाहायला मिळाला, वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली, शेवटच्या क्षणाला ज्याला टीम मध्ये इन केलं संदेश पाटील यांनी सांगितलं आणि चांगला खेळ पाहायला मिळाला, तो शंकर ठरला.